हे बघा तिथे नवऱ्याला बसायची जागा केलेली आहे, सगळे तिथे बसणार आहेत. आणि हा इकडे आमचा लागलाय सेटअप. दुसरा आयटम चीज बॉल. इकडं फुल जुरले ना आमचे सगळे शोचे. हाय गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आज आहे सीझनचा पहिला शो, म्हणजे आज माझा आहे पहिला हळदी शो आहे कळव्याला, छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलच्या बाजूला TMT बस स्टँडच्या इथे. तर आज करणार आहोत हळदीला भरपूर धमाल, कारण आज चालू आहे वेगळ्या टीममध्ये आणि वेगळ्या कलाकारांसोबत मला आज काम करायला मिळणार आहे. तर वाजले 6:30. आपण जास्त वेळ नाही घालवता लगेच निघत शोसाठी, कारण शो आहे हायवेच्या बाजूला आणि त्यांनी सांगितले की लवकर चालू करूयात जेणेकरून लवकर बंद करायला मिळेल. सो चला निघूयात आपण शोला. फायनली गाईज पोहोचलोय आता लोकेशनवर शोच्या. इथे बघू शकता मस्त त्यांनी सजावट केलेली आहे इकडे पूर्ण. हे पहा इकडे पुढे एक आणखी लग्न आहे तिकडे आणि हे आहे आमचं एंट्रन्स इथे. इथे चला आता आपण आतमध्ये बघूयात काय काय तयारी झाली. हे बघा तिथे नवऱ्याला बसायची जागा केलेली आहे, सगळे तिथे बसणार आहेत. आणि हा इकडे आमचा लागलाय सेटअप. योगेशजी साऊंडवाले आमचे. हा ना साऊंडवाली पोरा सगळी टिक्का खाता. नाही यशोची माणसं मी सगळी खायला दुरलीन. वा तिकडे सिंगर, तिकडे भाऊजी, बराच मी एकच होते फेसला. सगळेजण जोरान आहे ना एकदम. भाऊजी बी जोरान आहे एकदम. भाऊजीने मी मॅचिंग झालो आज. चालू आहे बॅलेन्सिंग. तर मित्रांनो हे आहेत आमचे भाऊजी लाडके. त्यांच्यावर आहे मी रुसून सांगेन तुम्हाला नंतर का ते. आज सध्या शो होऊ दे चांगला, मग नंतर बघतो त्यांना काय आहे ते. पहले लेके क्या बात की. हाँ बाद में देखता हूँ इनको क्या है. तर इकडे ऑलमोस्ट तयारी झाली आता शोची. सगळेजण खाण्यापिण्यावर आम्हाला आले. तर चीज बॉल, चिकन टिक्का, आमची खातिरदारी सध्या चांगली चालू आहे. आणि चीज बॉलमध्ये चीज नाही आहे असा कंप्लेंट आलेली आहे आमची डोकीवाल्याची. सो ती कंप्लेंट करतो. आणि आजचा शो आहे आपला दिनेश डाकी अंजूरकर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा अंजूरचा राजा. लवकरच तुमच्यासमोर सादर होणार आहे.
एक नारळीला रे दर्या देवाला एक नारळीला रे दर्या देवाला देवाचा सामान देव लागली पुरवायला देवाचा सामान देव लागली पुरवायला या सोन्याचा नारळ बाबूची तुला कन्नेरी डोंगर भराविला येताल देवा तुला मी बैल कन्नेरी डोंगर भराविला हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत एक नारळीला एक हिराईला एक नारळीला एक हिराईला देवाचा सामान देव तुझे सेवेला गोवरचा सामान देव तुझे सेवेला आई तू पावलं माझे हा गेला कन्नेरी डोंगर भराविला येताल देवा तुला मी बैल कन्नेरी डोंगर भराविला
काय पाहिजे बाळांना सोन्याचा अरमानता सोन्याचा सोन्याचा देवाचा नाही सगळ्यांच्या हात वरती पाहिजे सगळ्यांच्या हात वरती एकदम हात वरती पाहिजे फक्त हात वरती हा अरे सोन्याचे नादन माझा बाया बाया गार गो गोलमारी
वटाला कानाला बारी बाई दिसते फिलिम वाली बाई दिसते फिलिम वाली सायली
कालव्याचे बंदरा सुसाट वारा सुसाट असं येतोय पहिले. हाय गाईज, आता घेतलाय ब्रेक, आलेत पोलीस आणि आम्ही सगळेच एकमेकांची तोंड बघत बसलोय. त्यांना नक्की करायचा काय. इकडं फाडाचे मालक इथं बसले. काय सांगू दादा, आता 5 मिनिटं बोलतात, 5 मिनिटाची 15 मिनिटं झाली. आपलं बसायचं काम बसून काय निघेल. पोरं अक्षरशः टांगा घालल्यान, मांड्या विंड्या घालून बसले. तेव्हा ते बी दुसरे मालक आहेत फाडाचे, व्यवस्थापक सध्या ते आहेत आजचे सगळे. पण ड्रम वाले तर बघा कसे गप, एकदम गुमान, बाबा बाबा टेन्शन मध्ये एकदम काही करू. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय, लपून लपून मला एक बेटाय. सोनू पावली अगो बोरीला बोर पिकलाय, पोलिसवाला बघून शो थांबलाय. क्या बात, सगळी वाट बघत बसली. योगेश शेठ, आपली प्रतिका काय. काय करणार आता, एवढं शांतता झाली एकदम. पुढे काय बोलायचं आता, पोलीस आले, शो बंद करून गेले. सगळी पब्लिक इथं वाट बघते ना, आम्ही आहोत इथं. सगळ्यांची अवस्था बघा तुम्ही, एकदा तोंडा बघा कशी झाली मजाच निघून गेली यार. सगळ्यांची. मामा कसं वाटते आता, असं शो करायची इच्छा नाही गेली. होता खूप धमाल, क्राऊड पण खूप होता, पण काय नाही, मजा निघून गेली. पोलीस आले. वा. सिटी एरिया आहे, गावामध्ये असते तर 3 वाजले असते. आरामात. पोलीस नाही का, हवालदार नाही, असं आहे. म्हणून गाव तो गावच राहायला पाहिजे, शहर नाही झाला पाहिजे. हा, हे बात सही एकदम. एक मोलाचा संदेश मामाने दिला व्हिडिओतून. आता सुमित शेठ, तुम्हाला कसं वाटतंय. सुमित शेठ लास्ट टाइम जाम यांची मैफिल चालली. आयुष शेठ, तुमची काय प्रतिक्रिया यावर. प्रतिक्रिया असं आहे, लवकर कार्यक्रम संपू दे. 10 वेळा पोलीस येत आहेत, पण थांबताम करू अजून 5 मिनिटं, अर्धा तास, अजून 1 तास झालाय. बघू आता, सिटीमध्ये असून पण एवढा वेळ चालतो. पोलीस आले परत तर ठीक, नाहीतर परत वाजवा माय गॉड करून. मीच आता गातो. कुर्सी का कमाल, कुर्सी का कमाल, रातभर धमाल, कुर्सी का कमाल. किलबिल परिवार, त्यांना विचारूया आपण ऑर्केस्ट्राचं काय म्हणणार. हे बच्चा कंपनी, तुम्हाला काय वाटतं, ऑर्केस्ट्रा चालू करायचा की नाही करायचा. नाचायचं अजून तुम्हाला. म्हणजे आमच्या गाणी पहिलं दादाला सांगून ठेवलंय. कोणतं गाणी. हा, बाया बुकल्यात. बाया बुकल्यात गाणी झाला पाहिजे, पण पोलीस तुमच्या आलं होतं त्याचं काय.
तुम जैसे बेवड़ों को सहारा है दोस्त ये दिल तुम्हारे प्यार का बना 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 है दोस्त नागऱ्यांची मागऱ्यांची सर तुम्हाला काय येईल नागऱ्यांची मागऱ्यांची सर तुम्हाला काय येईल और दोस्ती गेली तर जीव देईल नगतारी केली तर जीव देईल हे दोस्ती गेली तर जीव देईल नगतारी केली तर जीव देईल दोस्ती गेली तर जीव देईल नगतारी केली तर जीव देईल दोस्ती गेली तर जीव देईल नगतारी केली तर जीव देईल अग्रंची सर तुम्हाला काय येईल अग्रंची सर तुम्हाला काय येईल दोस्ती गेली तर जीव देईल नगतारी केली तर जीव देईल दोस्ती गेली तर जीव देईल नगतारी केली तर जीव देईल दोस्ती गेली तर जीव देईल नगतारी केली तर जीव देईल दोस्ती गेली तर जीव देईल नगतारी केली तर जीव देईल महाराष्ट्र माझा वरदा कृष्ण तोयना भद्रा गोदावरी वरदा कृष्ण तोयना भद्रा गोदावरी एक बनाते भरतील पाणी मातीचा घागरी एक बनाते भरतील पाणी मातीचा घागरी मगरीचा पत्तानाया मगरीचा पत्तानाया एवढे ते पाणी बाला जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा हे भितीनामा तुझी मुली गडगडणाऱ्या नभा भितीनामा तुझी मुली गडगडणाऱ्या नभा अस्मानीच्या सुलतानीला नवाब देती दिवा अस्मानीच्या सुलतानीला नवाब देती दिवा सह्याद्रीचा शिव गरजतो सह्याद्रीचा शिव गरजतो शिवशंभूराला घरी घरी तुन नाग धुंकला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा नायक धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक होता गाण्याचा गाण्या वाग्यांचा आनंदी धर्मवीरानी शामक होता सेनेचा नायक धर्मवीरानी शामक होता सेनेचा नायक
त्याच्याप्रमाणे जीव जगण्याला भाऊ माझा. साहेबांचा तो धाडस पाऊल झाले सारे आजब, साहेबांचा तो धाडस पाऊल झाले सारे आजब. परत एकदा आवाज हा. धर्मवीर आनंदी साहेबांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा. होता ठाण्याचा ठाण्या वाघा पान दिले साहेब, होता ठाण्याचा ठाण्या वाघा दान दिले साहेब, ठाण्याचा ठाण्या वाघा दान दिले साहेब, होता ठाण्याचा ठाण्या वाघा दान दिले साहेब. माझ्याकडून सोडून गेला तर जना, जीव लावून वेड्या परी भाऊ सोडून गेला तर जना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना, बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना, बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. तर फायनल उजेर काय आहे, उजेर आहे, टेन्शन नाही. तर फायनली लाईव्ह पोलीस आलेत आणि शो दी एंड केला. पब्लिक बघा खाली झाले सगळे नसते. आमचे इथं आहेत सगळे मेंबर, आमचे गायक, मेन गायकाचे, माझा कॅमेरामॅन पण सोबत आहे सगळे. आणि आता शो संपलाय. इकडं मामा टीप आमच्या आजच्या शोची टीप बॅग भरले बॅग भरले हे हातामध्ये आहेत. हे म्हणजे असे शेवटचे 5 मिनिटामध्ये पोलीस आले ना ते हां, नाही तर आणखी काढली असती आम्ही. बॅग भरले. सगळ्यांनी बॅगा भरायला घेतलेल्या आहे मामा आणि झालंय. फोन गेलतो ना, आणि अशा तऱ्हेने आता सगळं आटोपतो, ते निघतो. इकडे प्रेक्षक वर्ग पण इकडे प्रेक्षक वर्ग पण सगळे निघालेले आहेत. तो नवरे मंडळी तिकडे आहे, दिसत आहेत सगळ्यांचं झालेलं. मामा आपले सबस्क्रायबर लोकांना काय सांगशील चॅनल बद्दल तुझ्या भाच्याच्या? वाचाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप चांगला आणि मेहनती मुलगा आहे आणि उगवता तारा आहे महाराष्ट्राचा सिंगर. थँक्यू. अजून करेल नितीन दादा, आपल्या सबस्क्रायबर लोकांना काय सांगशील आपल्या चॅनलबद्दल? आमचा मित्र आहे अक्षय, प्लीज त्याच्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. असंच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील पुढे. थँक्यू. आमचे ढोलकीवादक काय सांगशील आपल्या सबस्क्रायबर लोकांना काय सांगशील? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बेल आयकॉनवर भाऊजी काय सांगाल तुझ्या? सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप फेमस करा. थँक्यू. निखिल आपल्या सबस्क्रायबर लोकांना काय सांगशील? आपल्या सबस्क्राईबर लोकांना एकच विनंती आहे की दादाच्या मेहनतीला तुम्ही प्रतिसाद द्या. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व्हायचा चॅनल आणि प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा. थँक्यू. आपला शो जिथे झाला त्या शोचे आपले खास व्यक्ती म्हणजे आपले नवरदेव, त्यांना विचारत की त्यांना आजचा ऑर्केस्ट्रा कसा वाटला. चला. नक्कीच आम्ही सर्व कुटुंबवासियांनी या शोचा आनंद घेतला. आम्हाला फार आनंद झाला आणि आम्ही पुरेपूर आस्वाद घेतला या पूर्ण यांच्या ऑर्केस्ट्राचा. आणि दिनेश डाके यांचे मी आभार मानू इच्छितो की त्यांनी एवढं चांगलं सहकार्य केलं आणि शेवटपर्यंत आम्हाला साथ दिली आणि चांगले गाणे प्रस्तुत केले. आकाश म्हात्रे यांचंही मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं शेवटपर्यंत आणि खूप चांगली गाणी आहेत. आणि नक्कीच मी माझ्या इथल्या मित्रपरिवाराला रेकमेंड करेन की त्यांनी यांना ऑर्डर द्यावी आणि यांचा आस्वाद आणि आनंद लुटावा यांच्या आणि एक गाण्यांचा. शेवटचा प्रश्न, माझ्या सबस्क्रायबरसाठी तुम्ही काय सांगाल? नक्कीच मी सबस्क्रायबरला सांगेन की तुम्ही जेवढं जमेल तेवढं शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला लाईक करायला सांगा आणि लाईक केल्यानंतर सबस्क्राईब पण करायला सांगा. थँक्यू. आपल्या या भावाला तुम्ही पुढे नेऊ शकता आणि आपणच पुढे नेलं पाहिजे. थँक्यू. आणि काय चला आता फायनली सगळं करतो, पॅकअप करतो आणि निघतो. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.